नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे। या आणि त्यापुढील काही व्हिडिओजमध्ये आपण रोगप्रतिकारक शास्त्र म्हणजेच इम्युनॉलॉजी आणि त्यात समाविष्ट होणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ इम्युनिटी आणि त्याचबरोबर रोगनिदान तंत्र म्हणजेच इम्युनो डायग्नोस्टिक टेक्निक्स यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। आता या सर्वांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टी आपण वन बाय वन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण अँटीजन्स आणि अँटीबॉडीज म्हणजे काय हे बघूयात। आधी आपण अँटीजन म्हणजे काय हे बघूयात। तर आपलं शरीर हे अनेक वेगवेगळ्या घटकांपासून बनलेलं असतं। उदाहरणार्थ प्रोटीन्स, पॉलिसॅकराइड्स, पेप्टाइड्स, कार्बोहायड्रेट्स आणि या सर्व घटकांना सोडून इतर कुठल्याही घटकाला शरीर परकीय समजतं आणि त्या सर्व घटकांना शरीरातून घालवून लावण्याचा प्रयत्न करतं। उदाहरणार्थ सूक्ष्मजीव जसं जीवाणू, विषाणू, परजीवी, कवक किंवा या सर्वांनी तयार केलेले विशिष्ट घटक जसं प्रोटीन्स, पॉलिसॅकराइड्स, काही विषारी पदार्थ, काही वेळा वातावरणातले सूक्ष्मकण जसं धुलीकण किंवा परागकणसुद्धा आपलं शरीर परकीय म्हणूनच गणतं आणि अशा सर्व परकीय घटकांना जैविक भाषेत अँटीजन्स असं म्हणतात। काही वेळा आपल्या शरीरातल्या प्रोटीन्सना सुद्धा आपलं शरीर अँटीजन म्हणू शकतं, पण असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरात विशिष्ट प्रकारची प्रक्रिया कार्यरत असते जिला आपण निगेटिव्ह सिलेक्शन प्रक्रिया असं म्हणतो। ही प्रक्रिया टी सेल्स पार पाडत असतात आणि वेळोवेळी आपल्या शरीरातले अँटीजन्स हे आपलेच आहेत आणि ते परकीय नाहीत असा मेसेज शरीराला देत असतात। त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती या अँटीजन्स विरुद्ध लढत नाही। पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जर या पेशींमध्ये बिघाड झाला तर ऑटो इम्युन डिसीजेससारखे काही आजार उद्भवतात आणि आपल्याच अँटीजन्स विरुद्ध आपली रोगप्रतिकारक शक्ती कार्य करते। आता याच्या आणखी खोलात न जाता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात। आता आपण अँटीबॉडीज म्हणजे काय हे बघूयात। तर वरील सर्व परकीय घटकांविरुद्ध म्हणजेच अँटीजन्स विरुद्ध आपल्या शरीरात विशिष्ट प्रकारचे पदार्थ तयार होत असतात आणि हे पदार्थ अशा सर्व अँटीजन्सना शरीरातून शोधून त्यांना पकडून त्यांना घालवून लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि या सर्व पदार्थांना आपण अँटीबॉडीज असं म्हणतो। आता याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे करणारच आहोत। सध्या अँटीजन आणि अँटीबॉडीज म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल। तर अशा सर्व प्रकारच्या अँटीजन्स विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करून आपलं शरीर आपलं वेगवेगळ्या आजारांपासून आणि संक्रमणापासून संरक्षण करत असतं आणि या संरक्षण प्रक्रियेला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम असं म्हणतो। आता या रोगप्रतिकारक शक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी आपल्या शरीरात काही सिस्टीम्स असतात जसं लिम्फॅटिक सिस्टीम्स, याला आपण लसिका संस्था असंही म्हणतो। आता समजायला सोपं व्हावं म्हणून इथं आपण या लसिका संस्थेची तुलना सर्क्युलेटरी सिस्टीमशी म्हणजेच रक्ताभिसरण संस्थेशी करणार आहोत। ज्याप्रमाणे रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय असतं त्याचप्रमाणे लिम्फॅटिक सिस्टीममध्ये म्हणजे लसिका संस्थेमध्ये लिम्फ नोड्स असतात। ज्याप्रमाणे इकडे रक्त असतं त्याप्रमाणे इकडे लसिका असतात, लिम्फ असतं। ज्याप्रमाणे इकडे रक्तवाहिन्या असतात त्याप्रमाणे इकडे लसिका वाहिन्या असतात। ज्याप्रमाणे इकडे फुफ्फुस किंवा किडनी असते यासारखे सहयोगी अवयव असतात त्याचप्रमाणे इकडे स्प्लीन म्हणजे स्प्लिहा, टॉन्सिल्स, थायमस ग्रंथी, पेयर्स पॅचेस किंवा बोन मॅरो यासारखे सहयोगी अवयव असतात। आता या सर्वांचा मिळून रोगप्रतिकारक शक्ती अंतर्गत समावेश होतो आणि हे सर्व घटक एकत्रितरित्या आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करत असतात। आता या रोगप्रतिकारक शक्तीची काम करण्याची पद्धत आणि परिणामकारकता यावरून या शक्तीचे दोन प्रकार पडतात। एक म्हणजे इनेट इम्युनिटी आणि दुसरं म्हणजे ॲडॅप्टिव्ह, यालाच आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असंही म्हणतो। आता सर्वात सुरुवातीला आपण इनेट इम्युनिटी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। आता आपल्या शरीरात कुठलाही सूक्ष्मजीव किंवा शरीरबाह्य घटक प्रवेश करू नये म्हणून आपल्या शरीरात जी प्राथमिक स्वरूपाची संरक्षण प्रणाली असते तिला आपण इनेट इम्युनिटी असं म्हणतो। आता ही प्रणाली प्राथमिक स्वरूपावर काम करत असल्यामुळे तिला आपण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असंही म्हणतो। याउलट ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, तर ज्यावेळी शरीर संरक्षणात इनेट इम्युनिटी अपूर्ण पडते त्यावेळी नेक्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून ॲक्वायर्ड इम्युनिटी काम करते। आता यासाठी आपण एक छान उदाहरण घेणार आहोत। समजा हा किल्ला आहे
आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी तटबंदीची भिंत किंवा खंदक आहे, तर ही तटबंदीची भिंत किंवा खंदक म्हणजे त्या शत्रूविरुद्धची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणजेच इनेट इम्युनिटी होय. आणि जर समजा ही तटबंदीची भिंत किंवा खंदक पार करून जर शत्रू आत आलाच, तर त्याविरुद्ध स्पेशल धनुर्धारी सैनिक किंवा तोफा अशा स्पेशल सैनिकांचं काम सुरू होतं. आणि हे स्पेशल सैनिक म्हणजेच ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे इनेट इम्युनिटी ही स्पेसिफिक नसते. म्हणजे पायथ्याशी असणाऱ्या सर्व प्रकारच्या शत्रूंशी किंवा घोड्यांशी किंवा हत्तींशी ते पायथ्याशी असणारे सैनिक हे सारख्याच पद्धतीने लढतात. म्हणजे ते केवळ तलवारीने किंवा बाणांनीच लढतात. याचप्रमाणे इनेट इम्युनिटीमध्ये सर्व प्रकारच्या अँटीजन्स विरुद्ध एकाच प्रकारचा हल्ला केला जातो. याउलट ॲक्वायर्ड इम्युनिटीचं असतं. म्हणजे समजा पायथ्याची तटबंदीची भिंत किंवा खंदक पार करून शत्रू आत आलाच, तर काही अनुभवी सैनिक या शत्रूच्या सैनिकांविरुद्ध कसं लढायचं हे ठरवतात. त्यांच्या कुठल्या सरदारावर कुठल्या बंदुकीने वार करायचा हे ठरवतात. त्यांच्या कुठल्या नेत्याला कशा पद्धतीने घेरायचं हे ठरवतात. त्यांच्या कुठल्या तुकडीला कुठल्या पद्धतीने नष्ट करायचं हे ठरवतात. याचप्रमाणे ॲक्वायर्ड इम्युनिटीचं काम असतं. म्हणजे एखादा अँटीजन जर शरीरात आला तर तो अँटीजन कुठला आहे हे ते ओळखतात आणि त्या अँटीजनला कुठल्या पद्धतीने नष्ट करायचं यासाठीची एक विशिष्ट यंत्रणा तयार करून स्पेसिफिकली त्या अँटीजनला नष्ट करतात. आता तिसरा एक महत्त्वाचा फरक म्हणजे इनेट इम्युनिटीमध्ये मेमरी तयार केल्या जात नाही. म्हणजे कुठल्या अँटीजन विरुद्ध आपण कशा पद्धतीने लढलो वगैरे वगैरे काहीच लक्षात ठेवलं जात नाही. याउलट ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये मेमरीज तयार केल्या जातात. म्हणजे विशिष्ट अँटीजन ज्यावेळी शरीरात आला त्यावेळी तो कसा दिसत होता आणि त्याविरुद्ध आपण कसे लढलो हे सगळं मेमरीच्या रूपात लक्षात ठेवलं जातं. जेणेकरून पुढच्या वेळी तोच सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश केल्यानंतर फारसा वेळ न दवडता मेमरीच्या आधारावर अशा सर्व सूक्ष्मजीवांना लवकरात लवकर नष्ट केलं जातं. आता या पार्श्वभूमीवर आपण इनेट इम्युनिटी कशी कार्य करते हे थोडक्यात बघणार आहोत. तर इनेट इम्युनिटी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सूक्ष्मजीवांशी लढत असते. एकतर फिजिकल बॅरियर तयार करून म्हणजेच भौतिक अडथळे तयार करून, दुसरं म्हणजे पेशींद्वारे संरक्षण घडवून आणून, तिसरं म्हणजे कॉम्प्लिमेंट सिस्टीम, चौथं म्हणजे इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स देऊन आणि पाचवं म्हणजे सायटोकाईन्ससारखे घटक तयार करून. आता सगळ्यात सुरुवातीला आपण फिजिकल बॅरियर म्हणजेच भौतिक अडथळे निर्माण करून इनेट इम्युनिटी सूक्ष्मजीवांविरुद्ध कशी लढते हे थोडक्यात बघणार आहोत. आता फिजिकल बॅरियरमध्ये त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेनचा समावेश होतो. आता त्वचा कशी कार्य करते हे थोडक्यात आपण बघणार आहोत. ती सूक्ष्मजीवांना कशी मारते हे आपण बघूयात. त्वचेचा pH हा 2 ते 3 असतो आणि अशा ॲसिडिक pHमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकत नाही. याबरोबरच त्वचेच्या घामात असणारे लायसोझोम विकर ही सूक्ष्मजीवांची सेल वॉल म्हणजेच पेशीभित्तिका ब्रेक करतात, नष्ट करतात. त्यामुळे तिथं सूक्ष्मजीवांची वाढ घडून येऊ शकत नाही. आता म्युकस मेम्ब्रेन कसं काम करतं ते आपण बघूयात. म्युकस मेम्ब्रेन म्हणजे श्लेष्मल द्रव हे अत्यंत पातळ आणि चिकट द्रव असतं जे शरीरातल्या आतमध्ये असणाऱ्या विशिष्ट अवयवांवर स्रवलं जातं. उदाहरणार्थ श्वसनमार्ग, पचनमार्ग. आणि या म्युकस द्रवांना विशिष्ट अँटीजन चिकटून ते वेळोवेळी शरीराच्या बाहेर टाकले जात असतात. काही वेळा नाकातले अँटीजन्स हे शिंकेद्वारे आणि घशातले अँटीजन्स हे खोकल्याद्वारे वेळोवेळी शरीराच्या बाहेर टाकले जात असतात. याचप्रमाणे अश्रूंद्वारे सुद्धा काही धुलीकण आणि अँटीजन्स हे वॉशआउट केले जात असतात. आता पेशीद्वारे आपलं शरीर अँटीजन्स विरुद्ध कसं लढतं हे आपण थोडक्यात बघणार आहोत. म्हणजे इनेट इम्युनिटी पेशींद्वारे आपलं संरक्षण कशी करते हे आपण इथे बघणार आहोत. आता समजा स्किनला पार करून हे विशिष्ट अँटीजन जर शरीरात आलेच तर या विशिष्ट अँटीजनला WBCs म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्ससारख्या काही पेशी खाऊन टाकतात, गिळंकृत करतात आणि त्यांच्या विरुद्ध एक विशिष्ट रिस्पॉन्स तयार करतात. या WBCsनाच ल्युकोसाइट्स असंही म्हणतात. आता या पेशी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ न्यूट्रोफिल, मॅक्रोफॅजेस, डेंड्रिटिक सेल्स यांना फॅगोसायटिक सेल्स असं म्हणतात. फॅगोसाइट्स याचा शब्दशः अर्थ खाऊन टाकणाऱ्या पेशी असा होतो. थोडक्यात या सर्व पेशी सूक्ष्मजीवांना खाऊन टाकतात
आणि या प्रक्रियेला फॅगोसायटोसिस असं म्हणतात. या पेशी या विशिष्ट अँटीजनच्या वर आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला नेतात आणि त्या विशिष्ट अँटीजनला फॅगोझोमद्वारे पकडतात, गुंडाळतात आणि नंतर लायसोझोममध्ये मर्ज करतात. आता लायसोझोममध्ये असणारे विशिष्ट विकर आणि आम्लाद्वारे या विशिष्ट अँटीजन्सला नष्ट केलं जातं, त्यांचे तुकडे तुकडे केले जातात. याचप्रमाणे बेसोफिल आणि इओसिनोफिल पेशी असतात, त्या ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये महत्त्वाच्या असतात. यानंतर अजून महत्त्वाच्या ज्या पेशी असतात त्या NK पेशी असतात, नॅचरल किलर सेल्स. या पेशी सरळ सरळ सूक्ष्मजीवांशी लढत नाहीत, तर ज्या सूक्ष्मजीवांनी विशिष्ट पेशीवर हल्ला केलेला असतो त्या पेशींना त्या मारतात. उदाहरणार्थ एखाद्या विषाणूने जर एखाद्या पेशीला संक्रमित केलेलं असेल तर त्या विषाणूसहित त्या पेशीला त्या नष्ट करतात. यानंतरची पेशी आहे मास्ट पेशी. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची पेशी असून ती ॲलर्जिक कंडिशन आणि इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्सेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि जखम भरून काढण्यासाठी कार्य करते. हे झालं सर्व पेशींच्या बाबतीत. या व्यतिरिक्त इनेट इम्युन सिस्टीममध्ये आणखी एका मेकॅनिझमचा समावेश होतो, ज्याला आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीम असं म्हणतो. यात लिव्हरमध्ये असणाऱ्या विशिष्ट लहान लहान प्रथिनांचा समावेश होतो आणि ही लहान लहान प्रथिनं कॅस्केड तयार करून अँटीबॉडीज आणि फॅगोसायटिक पेशींना त्यांच्या कामात मदत करतात. यानंतरचं मेकॅनिझम म्हणजे इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स, यालाच आपण मराठीत सूज असं म्हणतो. आता इन्फेक्शन झाल्या तयार होणारा हा पहिला रिस्पॉन्स असतो आणि यात 4 लक्षणांचा समावेश होतो. एक म्हणजे रुबर, दुसरं म्हणजे कॅलोर, तिसरं म्हणजे डॉलर आणि चौथं म्हणजे ट्यूमर. या व्यतिरिक्त अजून एक 5वा रिस्पॉन्स असतो, लॉस ऑफ फंक्शन. यात इन्फेक्शन झालेला अवयव त्याचं काम करणं बंद करतो. आता रुबर म्हणजे रेडनेस, त्वचा लाल होणे, म्हणजे ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असतं त्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा वाढतो आणि तिथली त्वचा लाल होते. दुसरं म्हणजे कॅलोर, थोडक्यात हीट, म्हणजे ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे तिथलं तापमान वाढतं, थोडक्यात संपूर्ण शरीराचं तापमान वाढतं आणि याला आपण ताप येणं असं म्हणतो. तिसरं म्हणजे डॉलर, थोडक्यात पेन, वेदनेची जाणीव, ठीक आहे. आणि चौथं म्हणजे ट्यूमर, म्हणजे स्वेलिंग, म्हणजेच इन्फ्लॅमेशन, थोडक्यात ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि सूज निर्माण होते. आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हिस्टॅमाइन आणि सेरोटोनिनसारखी काही रसायनं सोडली जातात आणि ती संदेश पाठवून रोगप्रतिकारक यंत्रणेला जागं करतात. ते न्यूट्रोफिलला सुद्धा संदेश पाठवतात आणि अबंडंट प्रमाणात असलेल्या रक्तामधल्या न्यूट्रोफिल्स या वेगवेगळ्या ल्युकोसाइट्सला आणि लिम्फोसाइट्सला तिथे बोलावतात. याचबरोबर मॅक्रोफॅजेस सेल्स ज्या असतात त्या सायटोकाइन्स हे एक प्रकारचं प्रोटीन तयार करतात आणि ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये या वेगवेगळ्या सिक्रेशन्सद्वारे हा इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स तयार केला जातो. आता अशा पद्धतीने वेगवेगळ्या मेकॅनिझमद्वारे आपली इनेट इम्युन सिस्टीम ही शत्रूशी लढून तो किल्ल्याच्या आत प्रवेश करणार नाही याची संपूर्ण काळजी घेते. पण समजा तरीही शत्रू स्ट्रॉंग असला आणि त्याने किल्ल्याच्या आत प्रवेश केलाच तर काही लढाऊ, हुशार आणि स्पेशल ट्रेनिंग दिलेले कमांडोज या लढाईत उतरतात आणि या स्पेशल कमांडोजना म्हणायचं अडॅप्टिव्ह इम्युनिटी किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता या इम्युनिटीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. पर्यंत धन्यवाद.